पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता आम्ही कर्जमाफी करू। खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलोय आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाहीये। आम्ही तसं केलं नाही। आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला। आता याच्यामध्ये आपण काय काय केलं तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहन पर लाभ असेल। खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीचे देतं शेतकऱ्यांना। 25,000 कोटी दरवर्षी हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी। पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो। आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे। 95,000 कोटी रुपये। आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला। आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खासगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली, आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला, आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली। आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल। विधान पूर्णपणे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे। खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे।